चॅप्टर आहे इन्स्टॉलेशन मेंटेनन्स अँड ओव्हरऑलिंग. याच्यामध्ये ओव्हरऑलिंग म्हणजे मेन काय आहे, इन्स्टॉलेशन म्हणजे काय, इन्स्टॉलेशन म्हणजे एखादी मशीन इन्स्टॉल कशी करायची आहे, इन्स्टॉलेशन साठी काय काय लागतं, मेंटेनन्स आणि त्याच्या हे मेंटेनन्स झाल्यानंतर त्याच्या ओव्हरऑलिंग ऑफ मशीन या बद्दलची माहिती घ्यायची आहे. या बद्दलची माहिती घेताना त्याच्यामध्ये पर्टिक्युलर एक क्रम असतो, मशीनची स्थापना कशी करायची. मशीनची स्थापना करण्यासाठी फाउंडेशन हे इम्पॉर्टंट आहे. फाउंडेशन असल्यानंतर ते मशीन उचलणे व हलविणे याच्यासाठी जे साहित्य लागते ते पण आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे लेवलिंग. लेवलिंग नंतर हे सगळं झाल्यानंतर ते तयार झालेल्या फाउंडेशनवर मशीन टेस्टिंग करायची. हे मेन आपले इन्स्टॉलेशनचे हे आहे. त्याच्यापैकी आपण फाउंडेशन बघूया. फाउंडेशन म्हणजे फाउंडेशनचा उद्देश काय असते, बांधून एक कॉन्क्रीट केलेला फाउंडेशन असायला पाहिजे. फाउंडेशन तो मजबूत असायला पाहिजे. त्याचा उद्देश काय असा, त्या टूलला मजबूतीने आधार देणे, मशीनला डिसअलाइनमेंट पासून बचाव करणे, डिसअलाइनमेंट होऊ न देणे. त्याच्यानंतर आहे तुमचा मशीनचा स्टॅटिस्टिकल किंवा डायनामिक लोड जो आहे, म्हणजे स्टॅटिस्टिकल किंवा डायनामिक लोड म्हणजे बंद स्थितीत आणि चालू स्थितीमध्ये जो लोड आहे तो लोड बेअर करण्याची ताकद, त्याच्या सहन करण्याची ताकद असायला पाहिजे. त्याच्यानंतर जाणाऱ्या फाउंडेशनची साईज किंवा मशीनचे वजन, जसे मशीन किती वजनाची आहे त्या हिशोबाने फाउंडेशनचं हे करायचं आहे, मजबूतीकरण. त्याच्यानंतर त्या फाउंडेशनचे ज्या फाउंडेशन जिथे फाउंडेशन करायचं आहे त्या ठिकाणी ती जागा कशी आहे, सॉइल कशी आहे, ही त्याचा पण सिलेक्शन करायचं. त्याच्यानंतर आहे मशीन चालू केल्यानंतर होणारा त्याच्यामध्ये व्हायब्रेशन सहन करणारी जागा असायला पाहिजे. क्षमता काय, फाउंडेशनची आवश्यक क्षमता म्हणजे काय, फाउंडेशन मध्ये जेव्हा केव्हा मशीन चालू असते, जेव्हा मशीन चालू करतो आपण, तेव्हा फाउंडेशन हे पूर्ण व्हायब्रेशन सहन करण्याची ताकद त्याच्यामध्ये असायला पाहिजे. चालू स्थितीमध्ये डिसअलाइनमेंट झाला नाही पाहिजे. डिसअलाइनमेंट झाला नाही पाहिजे. मशीनची हालचाल जशी आहे त्याच ठिकाणी चालू स्थितीमध्ये असायला पाहिजे. ह्या फाउंडेशन मध्ये क्षमता नसेल, आज फाउंडेशन मध्ये जे क्षमता असेल त्या फाउंडेशनचा उपयोग काही होणार नाही. त्यामुळे त्याच्यानंतर उचलणे आणि हलविणे. उचलणे म्हणजेच काय, जे मशीन आहे ती त्या मशीनला आपल्याला लिफ्ट करायचं आहे, त्या मशीनला फाउंडेशन मध्ये लिफ्ट करायचं आहे, ते आणतो आपण क्रेनच्या साहाय्याने. हलवणे म्हणजे काय, मशीन आहे, हे मशीन असल्यामुळे तिला उचलण्यासाठी ऑइल्स म्हणजे रोजचा उपयोग करायचा आहे. रोजचा उपयोग करत असताना त्याला क्रेन लागणार आहे. त्या क्रेनचा उपयोग करून औषध ज्या ठिकाणी ठेवायचे आहे त्या ठिकाणी तिला उचलून दोरीच्या साहाय्याने रोप तयार करतो आपण, त्याला उचलून त्या ठिकाणी ठेवायचे आहे. त्यानंतर आहे मशीनचे टूलचे लेवलिंग. मशीनचे टूलचे लेवलिंग हे खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. लेवलिंग असल्याशिवाय आपल्याला फुल फ्रिक्वेन्सी मध्ये, फुल इफिशियन्सी मध्ये मशीन हे काम करणार नाही. त्यासाठी काय केलेलं आहे, कोणत्याही मशीनची कामगिरी हे त्याच्या क्षमता म्हणजे त्याची जी इफिशियन्सी आहे, लेवलिंग चांगल्या स्थितीत असेल, लेवलिंग करत असताना आपण स्प्रिंग लेवल आपण त्याचा उपयोग करू शकतो. त्या लेवल ही जे झालेली आहे त्या लेवल मध्ये आहे किंवा नाही ते चांगले भरीव मशीनच्या टूल जर लेवलिंग जर नसेल केले तर भरीव काम करणार नाही. फाउंडेशन तयार झालेला आहे. फाउंडेशन जर अचूक असेल तर हे लेवलिंग वर मशीन बसवणे एकदम अत्यंत सोयीस्कर होईल. त्याच्याने काय होईल, जे वर्क करायचं आहे तुम्हाला ते वर्क करताना काही व्हायब्रेशन येते. कारण प्रत्येक मशीन म्हटल्यानंतर ते जेव्हा ते वर्क मध्ये येते तेव्हा तुला व्हायब्रेशन गती प्राप्त होत असल्यामुळे व्हायब्रेशन होते. व्हायब्रेशन होत असताना व्हायब्रेशन सहन करण्याला फाउंडेशन आवश्यक आहे. त्याच्यासाठी त्याची लेवलिंग हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ते लेवलिंग करताना लेवलच्या जे फाउंडेशन मशीनचा बेस असते त्या बेसच्या खाली लेण्यात आपल्याला स्टील वेजेस लावतात. स्टील वेजेस म्हणजे काय, ते टाईल्सच्या टाईप असतात, बारीक म्हणजे पेपर असतात, ते 3 ते 4 ठिकाणी लावायचे असते, जेणेकरून लोड जो आहे तो फाउंडेशन वर येणार नाही. लोड आहे हा वेजेस लावल्यानंतर काय, मशीनच्या पेट खाली 3 ते 4 ठिकाणी स्टील वेजेस
बसवल्या जातात बेड खाली पेपर बसवताना त्यावर हॅमरने आघात केला तरी ते ऍडजस्ट होतात. ते ऍडजस्ट केव्हा होते जे मशीनला लांबीच्या दिशेने जेव्हा स्क्रू हे टाईट केले जाते टाईट होण्यासाठी मदत होते. टाईट होण्यासाठी मदत होते. तो स्क्रू आपण कसतो त्याला फ्रीली कसता येते खाली हे दिल्यामुळे स्टील विजेत दिल्यामुळे. लेवलिंग ब्लॉक्स येतात. लेवलिंग ब्लॉकचा महत्त्वाचा रोल आहे. लेवलिंग ब्लॉकचा याच्यासाठी महत्त्वाचा रोल आहे का लेवलिंग ब्लॉकिंग करताना बेडच्या फाउंडेशनला टच होत नाही, स्पर्श करत नाही. विशिष्ट अंतरावर मशीन ठेवण्यासाठी ह्या ब्लॉक्सचा उपयोग केला जातो. ह्या ब्लॉक्सला ऍडजस्ट करता येते. हे ब्लॉक्स ऍडजस्टमेंट वाले आहेत. त्याची जर हाईट वाढवायची असेल म्हणजे याचा एक मेन रोल कोणता आहे, याचा मेन एक रोल हे आहे लेवलिंग ब्लॉकचा का त्याचा पूर्ण लोड हा फाउंडेशनवर येत नाही. विशिष्ट फाउंडेशनच्या विशिष्ट अंतरावरून तो पूर्ण त्या मशीनचा लोड सहन करते. त्याला ऍडजस्टमेंट करण्यासाठी लेवल मध्ये आणण्यासाठी खूप कमी वेळामध्ये याचा म्हणजे वेळेची बचत होते. लेवलिंग काही करता येते लवकरात लवकर आणि विशिष्ट अंतरापर्यंत ज्या उंचीवर तुम्हाला मशीन न्यायची आहे त्या उंचीपर्यंत तुम्हाला मशीन नेता येते. तर ज्या उंचीपर्यंत खाली आणायची आहे त्या उंचीपर्यंत तुम्हाला खाली पण आणता येते. हे मशीन फाउंडेशनच्या फाउंडेशन तयार केलेलं आहे. त्याला टच होत नाही, त्याला स्पर्श करत नाही. तो विदाउट स्पर्शाने तो लेवलिंग ब्लॉक उभा राहतो मशीनला घेऊन. त्याच्यानंतर आहे जॅकिंग स्क्रू. जॅकिंग स्क्रूचा उपयोग आहे याला एक लॉक नट असतो. त्या लॉक नटच्या साहाय्याने याला हे जे फाउंडेशन असते त्या फाउंडेशन मध्ये पूर्णपणे मध्ये मशीन टूल्स लेवल मध्ये करतात. जॅकिंग स्क्रू मशीन देण्याकरता थ्रेडेड होल मध्ये बसवतात. जे थ्रेड केलेले होल्स असतात जे मशीनचे फाउंडेशन मध्ये त्या मशीनच्या फाउंडेशन होल मध्ये ते लॉक नट सहित ते त्याला फिक्स केले जाते जॅक स्क्रूच्या साहाय्याने. याच्याने काय होते व्हायब्रेशन जो होतो तो व्हायब्रेशन सुद्धा सहन करण्याची ताकद त्यामध्ये असते. त्याच्यानंतर हे सगळं झालं. त्याच्यानंतर शेवटचा टॉपिक आहे मशीन टूल्सची टेस्टिंग. आता एवढं सगळं केलं आपण. फाउंडेशन केलं आहे. फाउंडेशन केल्यानंतर मशीनला हलवून शिफ्ट करून ट्रेनच्या साहाय्याने त्या जागेवर नेलाय. त्याच्यासाठी शिफ्ट करताना जे लागले ब्लॉक्स लागले आहेत, सीम्स लागलेले आहेत ते त्याच्या साहाय्याने हे आपले काय म्हणतात स्टील वेजेस त्याच्यात लावलेले आहेत. हे झाल्यानंतर मशीन ही टेस्टिंग साठी मशीन हे कोणतेही मशीन अचूक स्थितीत असल्याशिवाय ती अचूक काम देऊ शकत नाही. तर मशीन आता एवढं काम झाल्यानंतर मशीन ही पूर्णपणे चांगल्या पद्धतीने चांगल्या एफिशियन्सीने वर्क करत आहे किंवा नाही हे शेवटच्या टप्प्यामध्ये टेस्टिंग केल्या जाते. शेवटच्या टप्प्यामध्ये टेस्टिंग त्याची हालचाल जी आहे त्याच्या हालचालचा जो दर्जा आहे त्याची सुद्धा त्याच्यामध्ये टेस्टिंग मध्ये नमूद करणे आवश्यक आहे. त्या मशीन पूर्ण हे केल्या जाते. भागाच्या अचूकतेवर नियंत्रण ठेवले जाऊ शकते. जे भाग आहे जे गती प्राप्त झाली भागांना गती पुढे व्हायब्रेशन जे प्राप्त झालाय त्या याच्यावर कंट्रोलिंग ठेवण्याचं काम केलं पाहिजे. हा उद्देश असतो टेस्टिंग करण्याचा मशीन